आणि गेल्या एका तासापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये 2.5 फुटांपर्यंत पाणी साचलंय। परिणामी अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आज सकाळीच अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यानंतर पाण्याची पातळी आणखी वाढलेली आहे। मुंबईत पश्चिम उपनगरमध्ये एकदा पुन्हा जोरदार पाऊस सुरू आहे। मी सध्या अंधेरी सबवे जवळ आहे आणि अंधेरी सबवेचं दृश्य आपण पाहू शकतो। अंधेरी सबवेमध्ये पाणी जमा झालेलं आहे आणि सध्या अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे। 11 वाजल्यापासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे आणि अंधेरी परिसरमध्येही आपण पाहतोय जोरदार पाऊस सुरू आहे। तर हा सखोल भागात पाणी जमा झालेलं आहे। सध्या 2.5 ते 3 फूटपर्यंत पाणी सबवेमध्ये जमा झालेलं आहे। जे रस्ता आहे ते बंद करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूला जो ईस्ट आणि वेस्ट जोडण्याचा हा मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। जेव्हा पहिल्या दिवशी पाऊस मुंबईत आला होता तेव्हा रितू तावडे मुंबईची मेयर यांनी व्हिजिट केली होती अंधेरी सबवे आणि सांगितलं होतं की अंधेरी सबवेच्या आजूबाजूच्या एरियाचं जे साफसफाईचं काम आहे ते झालं होतं आणि जेव्हा पाणी जमा झाला होता काही मिनिटात ते पाणी निघालं पण आज आपण पुन्हा पाहतोय की अर्धा तासचा हा जो पाऊस आहे त्या अर्धा तासच्या पाऊसमध्ये सध्या अंधेरी सबवेमध्ये पाणी जमा झालेलं आहे आणि अंधेरी सबवे सध्या बंद करण्यात आलेला आहे। तर एकीकडे मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे, एकीकडे पवई तालाब मध्ये जे पाणी आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। हा एक नक्की खुशखबरी आहे। औद्योगिक इंडस्ट्रियल यूजमध्ये ते पाणीचा वापर केला जातो। आपण दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे आणि जे सखोल भाग आहे तिथे पाणी जमा होतोय असंही आपल्याला दृश्य दिसत आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।